म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नाही, तो आहे आपल्या मनाचा भाव, आपल्या अंतःकरणातील आनंदाचा आविष्कार. आपल्या उपस्थितीने आजचा दिवस सोनेरी क्षणांनी नटला आहे आणि त्या आनंदाचे दर्शन घडवण्यासाठी आपल्या स्वागतासाठी हे मंगलमय गीत आम्ही सादर करीत आहोत.
शिगाव जत्रा ही गोव्यातील सर्वात प्रसिद्ध आणि अद्वितीय उत्सवापैकी एक आहे. या जत्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गरम कोळशावर अनवाणी चालणारे आणि जत्रेच्या 5 दिवस अगोदर व्रत पाळणारे 2. विविध गावातील भाविक जे 5 दिवस उपवास करतात त्यांना प्रत्येक वेळी अन्न किंवा फळे खाण्यापूर्वी अंघोळ करावी लागते. ते त्यांच्या घरापासून दूर असलेल्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोताजवळ देखील राहतात. 2. पारंपरिक पोशाख परिधान करताना ज्यात धोती, गळ्यात मोगऱ्याची माळ व हातात वेताची काठी यांचा समावेश असतो. 2. गरम अंगाऱ्यावर अनवाणी चालतात. लहराई माता की जय असा जयघोष करतात. पारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात. भगवान विष्णूचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे, विठ्ठलाचे हे भक्त असतात. आपले कर्तव्य कर्म निष्ठेने करीत असतात. ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. वारकरी कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष करतात. तोच उत्साह, पण पद्धती वेगवेगळ्या. दिवजोत्सव म्हटला की डोक्यावर घेऊन किंवा हातात घेऊन सुवासिनी देवदेवता समोर दीप ओवाळणी करताना दिसून येतात. गावोगावी साजरा होणाऱ्या दिवजोत्सवाची परंपरा आणि उत्साह आजही कायम असला तरी बहुतेक भागात या दिवजोत्सवात चिकण मातीचेच दिवस पेटविण्यात येत आहे. सुहासिनी आपल्या कुळदेवताला दिवस पेटवतात व 5 फेरे मारून आशीर्वाद घेतात. धालो हा गोवा येथील एक लोकप्रिय लोकनृत्य प्रकार आहे. हे नृत्य स्त्रिया सादर करतात आणि त्यांच्या भूदेवीला प्रार्थना म्हणून काम करतात. ज्या गाण्यावर हे नृत्य केले जाते ते सहसा कोकणी किंवा मराठी भाषेत गायले जाते. अशा गाण्याचे विषय सामान्य धार्मिक किंवा सामाजिक स्वरूपाचे असतात. हिवाळ्याच्या प्रारंभिक पौष महिन्यात हे 1 आठवड्याच्या कालावधीत आयोजित केले जाते. शेवटच्या दिवशी स्त्रिया अतिशय सुंदर वेशभूषा करतात. नृत्याच्या या प्रकारात 12-14 स्त्रिया 2 समांतर पंक्तीमध्ये एकमेकांसमोर आणि एकमेकींना जोडलेले हात घेऊन एकत्र नाचतात. हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.
करताना आपल्याला पाहायला मिळतो. नवे म्हणजे पिकलेल्या शेताची गावकरी मंडळी शेतात जाऊन दसऱ्याच्या दिवशी पूजा करतात व कापलेले शेत डोक्यावर घेऊन वाजत गाजत देवळात आणतात. देवळात आणल्यावर कापलेल्या शेताची परत एकदा पूजा केली जाते. त्यानंतर प्रत्येक घरातील व्यक्ती नवे घेऊन आपल्या घरी जातात. घरी गेल्यावर नवे घेऊन आलेल्या व्यक्तीचे पायावर पाणी घालून आरती दाखवून पूजा केली जाते व आणलेले नवे आपल्या घरातील मुख्य दरवाजाला बांधले जातात. घोडेमोडणी उत्तर गोव्यातील डिचोली, सत्तरी, पेडणे इत्यादी तालुक्यात प्रसिद्ध आहे. शिमगोत्सव घोडेमोडणी हे वीरश्रेष्ठ घोडा नृत्य करतात. गावातील निवडक 2 ते 5 पुरुष वीर योद्धाचा पोशाख घालतात. बांबूच्या कामट्याने बनविलेल्या इल्ल्याला घोड्याचा लाकडी मुखवटा बांधून तो रंगीत लुंगडी व फुलांनी सजवितात. योद्धाच्या डोक्यावर फुलांनी सजवलेले पांगोटे असते. सजवलेला घोडा योद्धाच्या कमरेला बांधून हातात तलवार घेऊन युद्धनृत्य करतात. ढोल, ताशे, शिंग, कासाळे या वाद्याच्या तालावर ही घोडेमोडणी खेळली जातात. दे देणलं देणल्यान पाव शेणलं अशी पारंपरिक लोकगीते गाऊन ढोल ताशाच्या निदानात गावातील वाड्यांवर देणलं उत्सव उत्साहात साजरा करतात. विविध रंगाच्या कागदाने व सुवासिक फुलांनी लाकडी घुमटी सुशोभित करून घुमटीत श्री कृष्णाची छोटी मूर्ती अधिष्ठित करतात. पूर्वापार पद्धतीने पूजा अर्चा करून देणलं डोक्यावर घेऊन वाद्याच्या तालात देणलं नाचवतात व पारंपरिक लोकगीते म्हणत गावातील वाड्यावरील घरोघरी देणल्याची मिरवणूक काढतात. प्रत्येकाच्या घरी सुहासिनीकडून देणल्याचे आनंदाने स्वागत करून त्यात गंध फुले वाहून दक्षिणा देतात. हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येते. सुहासिनी वडाच्या वृक्षाची पूजा करतात. मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे, तसेच धनधान्य, मुले, बाळ, संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे, असे वटपौर्णिमेला घाराणे घालतात. वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारलेली आहे.
कडे उत्सव गिचोली तालुक्यातील फिळगाव, पुणे, आमोणे, बोर्डेडी चोली, साप येथे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा होतो. काही ठिकाणी दिवसा, काही ठिकाणी काळ्याकुट्ट भयाण रात्री. असे मानतात की हा गडे उत्सवाचा खेळ श्री महादेवाने सुरू केला. हा खेळ म्हणजे अदृश्य देवता आणि दृश्य रूपातील जोगिनींच्या संचारातील मानव यांचा संघर्ष होय. गड्यांचा पेहराव म्हणजे पायघोळ, पांढरे शुभ्र धोतर व त्यावर काळा पट्टा. गड्यांचा खेळ पहाटेपर्यंत म्हणजे 4:30 ते 5 वाजेपर्यंत चालतो. भुई माझी धरतरी माय माझी अस्मिताय दोरुया जपो मायच्या घे कुशी धादोशी जाऊनी जी अपूर्वाय तू सपो जीवा सुखड्यांची गाणी वाऱ्या दरवळता फुलांची काणी लैराई केबाई मोरगाई भासाई सायबिणीचे रूप म्हणजे गो हिरव्यागार शेतांचे उळागरा कापडाने सोन सजले माझे गाव. गणपतीच्या आरत्या नाद घुमटांचो करा दिशी कुंभुर ध्यांचे गावले तुका आवई आपैता चेडुआ यो घरा वेगेन घेऊन तुका धावला तो तारा मादई मांडवी वड नदी दर्यांचे भांगार म्हणजे गो आम्याचो घास घे मोगरेचो वास घे भाटा भेसान भरला म्हणजे गो भुई माझी धरतरी माय माझी अस्मिताय दोरुया जपो मायच्या घे कुशी धादोशी जाऊनी जी अपूर्वाय तू सपो भुई माझी धरतरी माय माझी अस्मिताय दोरुया जपो.
भारतस्य प्रतिष्ठे द्वे संस्कृतं संस्कृतीस तथा. संस्कृत आणि संस्कृती भारताच्या दोन प्रतिष्ठा आहेत. या संस्कृतीचेच प्रतीक म्हणजे आमचे स्नेहसंमेलन. आपल्या शाळेच्या या वार्षिक स्नेहसंमेलनात उपस्थित सर्व मान्यवरांचं, विद्यार्थ्यांचं, पालकांचं व उपस्थितांचं मी सहर्ष स्वागत करते. स्वागतम सुस्वागतम. जपू वारसा संस्कृतीचा, दिवा वातीला जपतो जसा, नको भीती अंधाराची, प्रकाशाचा घेऊ वसा, प्रकाशाचा घेऊ वसा. समाज जीवनात दाटू पाहणाऱ्या अंधाराला भेदून चराचराला उजवण्याचं सामर्थ्य असणाऱ्या प्रकाशाचे पूजन करूया. करूया तेजोमय सुरुवात, अर्थात दीपप्रज्वलन. गोमंतकीय भूषणाचे प्रतीक म्हणजेच मातीची दिवस. आज आपण आपली पारंपरिक मातीची दिवस प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. मी प्राथमिक प्रमुख श्री अमय प्रभुगावकर सरांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांना दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करावे. ज्योती परम ज्योती, दीप ज्योती जनार्दनम, दीपहर तुम्ही पापम, दीप ज्योतिर्नमोस्तुते. शुभं करोतु कल्याणं, आरोग्यं सुखसंपदा, द्वेषबुद्धिविनाशाय, आत्मज्योतिर्नमोस्तुते. आत्मज्योतिप्रदीप्ताय, ब्रह्मज्योतिर्नमोस्तुते. ब्रह्मज्योतिप्रदीप्ताय, गुरुर्ज्योतिर्नमोस्तुते. 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 मी आपले प्राध्यापक मुख्याध्यापक ईश्वर कुबल सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मान्यवरांचा परिचय करून त्यांचे स्वागत करावे. सगळे उपस्थित पालक आणि विद्यार्थी तसेच श्री सरस्वती हायस्कूलचे मनापासून प्रेम करणारे सगळे तुमका माय मगाचो नमस्कार. आज खूप आनंदाचो सण असा हांगासर. त्याचे कारण सण म्हणजे आनंद, उत्सव आणि उत्साह. ज्या वेळाचेर खंयचो उत्सव आसता त्या वेळाचेर आमच्या भितरलो उत्साह जो आसा हो भायर सरता आणि त्याच वेळार ते क्षण जे आसा ते सगळ्यांचे आमचे आनंदाचे असता. आज अशाच प्रकारचो उत्सव जो आसा तो गोमंतकीय सणांचो उत्सव जो सादर करपाक आमचे सगळे विद्यार्थी, प्राथमीक स्तराचे सगळे विद्यार्थी जे आसा ते सज्ज जाल्ले आसा आणि तेंच्यो ज्यो कावल्यो बावल्यो अशा प्रकारच्यो ज्यो आमकां पळोवपाक मेळटल्यो तेका लागून आमी सगळे श्री सरस्वती हायस्कूलच्या प्रांगणांत आमी सगळे उपस्थित आसा. सो आमच्या सगळ्यांचो आनंदाचो क्षण. ह्या निमतान आमच्या मदीं आज उपस्थित आसा चीफ गेस्ट ह्या नात्यान मॅडम पौर्णिमा केरकर. पौर्णिमा केरकर मॅडम ज्यो आसा ह्यो तेंचो जर आमी ओळख करून घेवपाची जाली जाल्यार ताका भरपूर टायम लागतलो, पण अवघ्या थोड्या शब्दांनी हांव तेंची वळख हांगसर करून तुमकां सगळ्यांक दिवपाचो प्रयत्न करता. प्रयत्न हो अंडरलायन केल्या शिवाय जावचें ना, तेजे कारण येदी मोठी वळख आसा तेंची. त्यो MA गोवा युनिवर्सिटीनसून तेंच्यांनी केल्ले आसा. ग्रेड 1 टिचर आसा. मराठी हो विशय घेवन DMB हायर सेकंडरी मुळगांव हांगसर ते शिकयतात. पण फक्त प्रोफेसर नसून तेंच्या जी जिवनान जें कितें प्राप्त केल्लें आसा हें जर पळयलें जाल्यार त्यो अवलिया जावन आसा. तेजे कारण हें एका इतक्या कमी वयान एखाद्या व्यक्तीन मेळोवप खूब डिफिकल्ट आसा. कारण हांवें अनेक लोक पळयल्ले आसा तेंच्या वयाचे जाल्यार ज्युनियर फेलोशीप तांकां मेळ्ळी आसा मिनिस्ट्री ऑफ कल्चर गव्हर्मेंट ऑफ इंडिया हेंचे कडल्यान. धालो ह्या विशयाचेर तेंच्यांनी इको फेमिनिस्टीक ट्रेडिशन ऑफ गोवा
ह्या हेतून हे लेख जो आसा तो हे केल्लो आसा. मागीर गोवा हिंदी एसोसिएशन मुंबय हेंच्यांनी तांकां एवॉर्ड केल्ले आसा, बी बोरकर एवॉर्ड. लिटरेचर, मराठी लिटरेचर ह्या फिल्डान अनेक पुस्तकां तेंच्यांनी बरयल्लीं आसा. अनेक प्रकारची लेक्चरां, अनेक विविध स्तराची भुरग्यां खातीर, पालकां खातीर वेगवेगळ्या स्तराचेर आर्टिकलां तेंच्यांनी बरयल्लीं आसा. वेगवेगळ्या स्तराचेर परत अशें म्हणटलो हांव फोक डान्स आनी ट्रेडिशन टू स्टुडंट्स, टिचर्स अशा सगळ्या स्तराचेर फोक डान्स हो विशय तेंच्यांनी तांकां शिकयल्लो आसा, विशय मांडलेलो आसा. मागीर वेगवेगळे आर्टिकल्स स्टेट लेवल, नॅशनल लेवल मॅगझिन्सांनी तेंच्यांनी बरयल्ली आसा. आनी हें सगळें सांगता आसतना जवळ जवळ म्हणजे आमकां खूब कमी वेळान हो कार्यक्रम सगळो आटोपपाचो आसा अशी सूचना जी आसा ती अमेय सरान दिल्ली आसा. आनी म्हणून हांव इतक्या हितूनसून थांबता. तेंची ओळख सांगता आसतना हांव फक्त इतकेंच म्हणटलो की जवळ जवळ 40 मुद्दे आसा आनी जे कवर करपाक शकना, कळ्ळें न्हू. आनी म्हणून जोरदार ताळयांनी तेंचे फक्त निदान आमी ह्या कमीत कमी वेळाच्या भितर तेंची खरेंच म्हणजे अवलिगी आवाज सोंपता परत एकदां हांगसर म्हणटलो तांकां. तेजें कारण खरेंच मॅजिकल आसा तेंचें सगळें जिवन जें आसा तें. आनी हांव विनंती करतां शेफाली टिचरीक की तांकां आज भेट दिवन तेंच्या हांगसर ह्या स्तराक स्वागत करचें. तेच्या नंतर दुसरें आदरणीय व्यक्तिमत्व आमकां गेस्ट ऑफ ऑनर ह्या निमतान हांगसर आमच्या माचयेचेर उपस्थित आसा. ते म्हटल्यार श्रीयुत चेतन सालेलकर सर. वास्तवीक आत्ताच जस्ट म्हणजे 2 मिनटां आदींच एक लक्षात येयलें की आमी दोग जाण मेळ्ळे आसा. अनेक बरीच वर्सां जालीं, जवळ जवळ 3 ते 4 वर्सां. पूण लक्षात येना इन्सिडंट. म्हाजे रमेश फडते म्हणून एक मित्र आसा गांवांतले, म्हणजे गांव बंधू आसा. सो त्या वेळाचेर ते आमकां मेळ्ळे आनी शाळेक कितें तरी दिवप अशा प्रकारचे सगळें चल्लेलें. पूण तो योगायोग कांय वेळाचेर एखादी आमी घटना घेता आनी ती कालांतरान ज्या वेळाचेर सोंपता तेच्या नंतर परत तेजे कडेन आमी पावना. सो हांव अशें म्हणटलो की परत एकदां देवान तांकां हांगसर धाडलेलें आसा की चेतनजी तुजें तें कितें तरी कार्य आसा तें इनकम्प्लीट उरलेलें आसा. ह्यान फुडें तुमी ताका मोठ्या प्रमाणान ह्या बऱ्या कार्याक तुमचो हातभार लागपाक जाय. आनी म्हणून ते हांगसर माचयेर देवार परत एकदां तांकां धाडलेलें आसा. बिझनसमॅन आसा आनी ओनर आसा आराध्य रियल इस्टेट ह्या सगळ्याचे. आनी सोशल वर्कर आसा, मेंबर ऑफ JCI इलायट टीम आसा. आनी अत्यंत म्हत्वाचें म्हणजे जे सरस्वती हायस्कूल जे कार्य करता ह्या समाजान आनी ह्या देशान फुडली पिढी घडोवपाक लागून अशा प्रकारचे जे भक्त म्हणजे श्रीकृष्ण भक्त आसा. सो हांव विनंती करतां आमची सोनिया टिचरीका की तेंच्यांनी आज तांकां भेट दिवन तेंचे ह्या क्षणाक स्वागत करचें. धन्यवाद सोनिया टिचर. तेच्या नंतर आमकां सगळ्यांक खबर आसा की आमचे आदरणीय कामत सर ज्यांच्या मार्गदर्शना शिवाय सरस्वती हायस्कूल न्हू जाल्यार विद्याभारतीचे सगळे कार्य जे आसा हे त्यांच्या मार्गदर्शनाच्या सकयल चलता आनी ह्या संस्थेचे ते ट्रेजरर म्हणून आसा. हांव विनंती करतां शेफाली टिचरी की तेंच्यांनी कामत सराचें स्वागत करचें. कामत सर जरी 80 वर्सां प्लस असले तरी आसतना तेंचें कार्य इतकें आसा की तरुणांक सुद्दां जे आसा ते आमकां म्हणजे उत्स्फूर्तता इतकी आसा तेंची की तरुणांक सुद्दां लाजळणार अशें म्हटलें म्हणून कांय सुद्दां कमी पडचें ना. तेच्या फुडचे आमचे सूर्यकांत जी गांवस जे आतां हालींच चेअरमॅन जुव्या आखाडा ज्ञान विकास संस्था तशेंच आता प्राथमिक स्तराची जी कमिटी जाली सरस्वती प्राथमिक विद्यालय मॅनेजिंग कमिटी सो तेंचे ते अध्यक्ष जावन आसा. अनेक सामाजीक कार्यान तेंचो गोंय स्तराचेर खूब मोठ्या प्रमाणान आस्पाव आसा. हेडगेवार हायस्कूल आसूं ती सगळी संस्था आसूं जावं अनेक संस्थांचे ट्रेजरर जी पदवी आसा ती तांकां फावो जाल्ली आसा. हांव म्हज्या म्हणजे तरुणपणानसून पळयतां
एक बॅग लावून ते सगळे पयसो आणि बाकीचे सगळे सांबाळपाचें काम वेगवेगळ्या संस्थांचे ते काम करता आणि आतां सरस्वती हायस्कूलचे चेअरमॅन ह्या नात्यान तांकां हे स्थान प्राप्त जाल्लें आसा. सो हांव विनंती करता सोनिया टिचरीक की तेंच्यांनी भेट दिवन तेंचे आज हांगसर स्वागत करचें. धन्यवाद सोनिया टीचर. त्याच्यानंतर आमच्या मध्ये असा श्रीयुत रवी नाईक कुंभारजी हांगसर रावलेलेच अनेक सामाजिक कार्यांत त्यांचो सहभाग आसा आणि हालींच जी श्री सरस्वती प्राथमीक मॅनेजिंग कमिटी जी जाली तेंचे ते मॅनेजर म्हणून नियुक्त जाल्ले आसा. तो पयलेच फावटी हो कार्यक्रम तेंचो ह्या निमतान खूब मोठ्या कार्यक्रमांक डायरेक्ट तेंचे हे म्हणजे मॅनेजर म्हणून व्यवस्थापक म्हणून हांगसर घोशणा जाता. म्हाका खूब आनंद आसा ह्या क्षणाचो. हांव विनंती करता शेफाली टिचरीक की भेट दिवन तेंचे आजच्या ह्या क्षणाक स्वागत करता. ह्याच्यानंतर आमचे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्राथमिक स्तराचे हांगसर प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक या दोन्ही शाळा मेळून आमची हे आज गॅदरिंग सादर जाता हांगसर. तो अभय गांवकर जे आसा हे शिक्षक आसा पेशान आणि जसो वेळ मेळटा त्या प्रमाणे ते सगळ्या कार्यक्रमांनी खूब मोठ्या हितून म्हणजे आनंदान साजरे जाता, सहभागी जाता आणि आमकां उमेद आसा की अशा प्रकारचे पालक जे आसा ते आमकां अनेक कार्यक्रम उत्स्फूर्तपणे पूर्ण करपाक लागून मदत करता. असून हांव ह्या क्षणाक अभय गांवकर यांची सोनिया टिचरीक विनंती करता की भेट दिवन त्यांचे स्वागत करता. धन्यवाद सोनिया टिचर. तसेच शिशुवाटिकाचे अध्यक्ष निलेशजी नाईक हेवूय आज आमच्या मदीं हजर आसा. हांव विनंती करता शेफाली टिचर की तेंच्यांनी तेंच्या आजच्या ह्या क्षणाक भेट दिवन स्वागत करता. निलेश नाईक शिशुवाटिकेचे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष. आणि आमच्या मदीं प्राथमिक स्तराचे विभाग प्रमुख अमेय सर प्रभुगांवकर. आम्ही सगळे जाण तांकां वळखता. एक हरवणारे शिक्षक जे प्राथमिक स्तराक येयल्या नंतर तेंच्यांनी जे म्हणजे आजचो हो सगळो संपूर्ण कार्यक्रम जो आसा गोमंतकीय उत्सव आणि उत्सव हो तेंच्या तकलेंतसून साकार जाल्लो हो आजचो सगळो कार्यक्रम आसा. तेंच्या मदीं कलाकार आसा, तेंच्या मदीं एक शिक्षक आसा, जागृत शिक्षक आसा, जाका दिसता की फुडली पिढी घडपाक लागून आपण वेगळ्या तरेन ह्या सगळ्या भुरग्यां मदीं वावरपाक जाय. सो अशा प्रकारचे खूब कमी शिक्षक जे आसा ते आमकां जिवनांत पळोवपाक मेळटा. तितूंतलेच एक अमेय प्रभू गांवकर. हांव विनंती करता शेफाली टिचरीक सोनिया टिचरीक की आजच्या क्षणाक तेंचे भेट दिवन स्वागत करता. धन्यवाद सोनिया टीचर. आज हो दीस जसं हांवें म्हटलां की खूब आनंदाचो दीस आसा. तुम्ही खूब मोठ्या प्रमाणात सरस्वती हायस्कूलच्या प्रांगणात तुम्ही हांगसर हजर आसा. उत्सव आणि उत्साह असोच तुम्ही दाखोवचो. फक्त आजच्या ह्या दिसा पुरतो नासून सरस्वती हायस्कूल जे आसा हे प्रत्येक तुम्ही आज ठरया की सरस्वती हायस्कूल जे आसा हे फुडची पिढी घडोवपाक लागून कार्य करता. ते बेस्टच न्हू. आणि मग ही भावना जर तुम्ही ही भूमिका जर सरस्वती हायस्कूलची लक्षात घेतली आणि ही जर भावना तुम्ही लक्षात घेऊन जर भूमिका तुमची बजायली जाल्यार म्हाका दिसता आमी जे जे कितें करता ते आत्तां करचें ना. कालांतरान
ही पिढी जी आता शिकता ती पिढी समाजात ज्या वेळार वावरता त्या वेळार अन्य शाळांनी शिकणारे भुरगे आणि आमच्या सरस्वती हायस्कुलाच्या या प्रांगणात निर्माण जाणारे जे खरे देशप्रेमी आणि संस्कारांनी संस्कृती जी घेऊन ज्या वेळाचेर ते उभे रावतले त्या वेळार समाजान दाणेदारपणे मोती जसे असता मोती आणि माणकां त्या प्रमाणे ते समाजान दिसतले हितून मातूय दुबाव ना. आणि ह्या आमच्या भुरग्यांचे हे जे कितें आज हांगसर सादर करपाचें सादरीकरण आसा ते पळोवपाक तुम्ही खूब मोठ्या प्रमाणात नजर असल्या कारणान तुमकां सगळ्यांक हांव देव बरें करूं म्हणटा, स्वागत करता, देव बरें करूं म्हणटा. धन्यवाद. धन्यवाद खूपच. आमच्या प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर कुबल सर आमचे प्रेरणास्रोत, त्यांना भेट देण्यासाठी मी शेफालीला विनंती करते, शेफाली टीचरना विनंती करते. उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. अर्थात केवळ मनोरथ बाळगून काहीच प्राप्त होत नाही. ध्येय प्राप्तीसाठी अथक परिश्रम व उद्यम म्हणजे उद्योग, कार्यतत्परता असावीच लागते. सिंह जरी जंगलाचा राजा असला तरीही पोट भरण्यासाठी त्याला स्वतःला शिकार करावी लागते. मृग, हरिण त्याच्या तोंडापाशी येऊन म्हणत नाही की मला खा. आपल्या विद्यालयातील सर्वच विद्यार्थी विविध कलागुणांनी परिपूर्ण आहेत, पण त्यातील काही विद्यार्थी आळसपणा दूर सारून सतत प्रयत्नरत राहून कष्ट घेऊन पुढे येतात व पारितोषिकाचे मानकरी होतात. याचा अर्थ असा नव्हे की बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये काही कमतरता आहे, केवळ त्यांचे थोडे कष्ट कमी पडले. आजच्या पारितोषिक वितरण सोहळ्यातून प्रेरणा घेऊन सर्व विद्यार्थी भविष्यात नक्कीच पारितोषिकाचे मानकरी होते, यात शंका नाही. मी इथे मुद्दाम नमूद करते की हा पारितोषिक वितरण सोहळा केवळ चौथीतील विद्यार्थी जे 1ली ते 4थी श्री सरस्वती विद्यालयात शिकले आहेत त्यांच्यासाठीच आहे. चला तर मग ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत आहोत तो म्हणजे पारितोषिक वितरण सोहळा. सर्वप्रथम मी सरस्वती शिशुवाटिकेचे PTAचे अध्यक्ष श्री निलेश नाईक यांना विनंती करते की त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्याचे नाव जाहीर करावे व त्यांना पारितोषिक प्रदान करावे. सार्थक नाईक. सार्थक नाईक, कुमार सार्थक नाईक मंचावर उपस्थित व्हायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सार्थकसाठी. अभिनंदन सार्थक, धन्यवाद सर. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यात अनेक विद्यार्थिनी पारितोषिकाची मानकरी आहे. मी श्री सरस्वती प्राथमिक विद्यालयाचे PTA अध्यक्ष श्री अभय गावकर यांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थिनीचे नाव जाहीर करून तिला पारितोषिक प्रदान करावे. धान्वी सावंत. धान्वी सावंत, कुमारी धान्वी सावंत. त्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. सृजनशील विद्यार्थी पुरस्काराचे नाव जाहीर करण्यासाठी व पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी श्री कामत सरांना विनंती करते. उत्कृष्ट सृजनशील विद्यार्थी सृजना नाईक. टाळ्या वाजवण्यात कंजूसी करू नका, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विद्यार्थ्यांसाठी. आणि एक विद्यार्थिनी सृजनशील विद्यार्थी पुरस्काराची मानकरी आहे. तिचे नाव जाहीर करण्यासाठी व पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी विद्यालयाचे अध्यक्ष श्री सूर्यकांत गावत सरांना विनंती करते. उत्कृष्ट सृजनशील विद्यार्थी काव्या सावंत. काव्या सावंत, कुमारी काव्या सावंत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे काव्यासाठी. उत्कृष्ट क्रीडापटू पारितोषिकाच्या मानकराचे नाव जाहीर करण्यासाठी व पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी श्री सरस्वती प्राथमिक विभागाचे व्यवस्थापक श्री
रवी नाईक यांना विनंती करते. उत्कृष्ट क्रीडापटू विद्यार्थी आलेख फट्टे. जोरदार टाळ्या आपल्या क्रीडापटूसाठी. आणि एक विद्यार्थिनी उत्कृष्ट क्रीडापटू पुरस्काराची मानकरी आहे. तिचे नाव जाहीर करून पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ईश्वर कुबल सरांना विनंती करते. उत्कृष्ट क्रीडापटू विद्यार्थिनी कुमारी आराध्या गोवेकर. शिस्तबद्ध विद्यार्थी पुरस्कार प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी श्री चेतन सालेलकर यांना विनंती करते. शिस्ताबद्ध विद्यार्थी निधी सावंत आणि वेदही नाईक. निधी सावंत, वैदेही नाईक आजचे शिस्तबद्ध पुरस्काराचे मानकरी आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्या दोघींसाठी. टाळ्यात कंजूशी नको. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. आता शेवटचा पुरस्कार जाहीर करण्याची वेळ आली आहे, तो म्हणजे आदर्श विद्यार्थी पुरस्कार. आपली उत्सुकता जास्त ताणून न धरता मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ पौर्णिमा केरकर यांना विनंती करते की त्यांनी आदर्श विद्यार्थ्यांची नावे जाहीर करावी. आदर्श विद्यार्थी आहेत सुयश फडके, कुणाल नाईक. सुयश फडके, कुणाल नाईक. जोरदार टाळ्या विद्यार्थ्यांसाठी. आजचे आदर्श विद्यार्थी आहेत आणि हे पारितोषिक प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. अभिनंदन कुणाल, अभिनंदन सुयश. गोमंतकीय सण व उत्सव म्हटले की आधी डोळ्यासमोर घुमट व कानात घुमटाचे नाद ऐकू येतात. संबळ, कासाळे तसेच घुमट या 3 वाद्यांचा योग्य ताळमेळ झाला तरच आरती श्रवणीय होते. आजच्या स्नेहसंमेलनात आरतीचे सादरीकरण होणार आहे. त्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना कुमार वंश सावंत, जे आमचे माजी विद्यार्थी आहेत या विद्यालयाचे, यांच्या मुलाचे मार्गदर्शन लाभले. मी आजच्या प्रमुख अतिथी सौ पौर्णिमा केरकर यांना विनंती करते की त्यांनी स्मृतिचिन्ह देऊन कुमार वंश सावंत यांचा गौरव करावा. वंश सावंत यांना विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर यावे. वंश सावंत ते उपस्थित नाही आहेत. व्हिडिओग्राफी व फोटोग्राफीचे दायित्व सांभाळणाऱ्या श्री बापू सावंत यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यास मी सन्माननीय अतिथी श्री चेतन सालेलकर यांना विनंती करते. जोरदार टाळ्या. यांचा खूप आपल्याला मुलाचा पाठिंबा आहे या कार्यक्रमासाठी. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी श्री चेतन सालेलकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आजचे मुख्य अतिथी पौर्णिमा केरकर मॅडम, तसेच सूर्यकांत गावस, श्री नवीन नाईक, ईश्वर कुबल, अमय प्रभू गावकर, अभय गावकर, नितीन नाईक, सगळे मान्यवर, शिक्षक, सगळे पेरेंट्स आणि टीचर्स. सर्वे जनो सुखिनो भवन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कच्चित् दुःख भाग भवेत्.
हो श्लोक आमी खुबदां आयकला आसतलो, पूण ह्या श्लोकाचो जर मिनींग पळयलो म्हणजे सर्वे जनो सुखिनो भवन्तु, सगळे जग हे सुखी असचे, सर्वे संतु निरामया म्हणजे सगळे जग सगळे लोक निरामय म्हणजे कितें रोगराई काय आसचे न्ही, सर्वे भद्राणी पश्यन्तु म्हणजे सगळ्यांचे दुःख त्रास हे कोणाकूच आसचे न्हू, मा कशीत दुःख भाग भवेत, आणि त्रास दुःख द्वेष हे सगळे वचचे आणि धनधान्य ऐश्वर्य हे सगळ्यां कडेन आसचे, असो हो श्लोक. आणि असे खुबशे श्लोक आसा म्हण बारीक म्हणजे आतां जर शुभम करोती कल्याणम म्हणून म्हणा तुमी, नाल्यार खुबशे जे आमचे श्लोक आसा अभंग आसा हेज्या भितर जी फिलॉसॉफी आहा पळय ती खूब डीप आसा. आणि खंय तरी आमकां दिसतालें की ही आमी हिंदू लोक आहा ते विसरूंक लागला. आनी हेजो मेन मूळ कारण आसलें तें म्हाका दिसता की जी प्राथमीक विद्यालय आहा स्कुलां आहा ती आमी इंग्लीश म्हणून आमी आतां कितें करूंक लागला की एवॉयड करूंक लागला. प्राथमीक मराठी शाळांक आमी चड इम्पॉर्टन्स दिवंक नासलेले, पूण जेन्ना आयज हांव हांगासर येयलो आनी हे सगळे आमचे जे कल्चर आसा ते हांगासर म्हाका दिसूंक लागले. आनी इतके सगळे पेरंट्सांनी म्हण नाल्यार टिचर्सांनी म्हण जे हे भुरग्यां खातीर जे तर म्हाका दिसता की सगळे तुमचे पेरंट्स आनी टिचर्स जेंच्यांनी हे एकीच कडेन येवन असो जो हो सांबाळा स्कूल पळय तेंच्या खातीर एकदां व्हडल्यान ताळयो मारपाची. तुमी तुमच्या खातीर आनी पेरंट्सां खातीर आनी टिचर्सां खातीर आमी मोठ्यान ताळयो मारच्यो. आतां जशें सरान इंट्रोड्यूस केलें की हांव एक बारीकसो कृष्ण भक्त, हांव भक्त असो म्हणना कित्याक भगवंताचो भक्त सुद्दां म्हणपाक एक ती एक हें जाय पडटा, ती खूब हाय लेवल आसा. पूण तरी सुद्दां की आमच्या भितर आमी जाणा आसतले भगवत गीता आमचो मेन ग्रंथ आमी म्हणटा, पूण कितक्या घरांनी आसा आयज हो एक प्रश्न आसा. आनी जरी घरान आसा सुद्दां जाल्यार कितक्या लोकांक खबर आसा, कितक्यांनी वाचला आनी कितक्यांनी समजून घेतला हो मोठो प्रश्न आसा. आनी म्हाका तरी दिसता की अशी जर स्कुलां आसली जी आमच्या धर्माक आमच्या कल्चराक जो वालोर दितले जाल्यार आमकां जगान कोणूच फाटीं उडोवंक शकना अशें दिसता. कित्याक व्हडले व्हडले जे वर्ल्डान जे म्हणटा मोठे मोठे लोक जावन गेले तेंच्यांनी सांगलें की भगवत गीता हितून प्रत्येक प्रश्नाचें उत्तर आसा. आनी ती आमी जितकी शिकोवंक वता पळय तितकी आनीक शिकोवंक कशी दिसता, आनीक नवीन गजाली भितर शिकपाक मेळटा. भितूर बारीकसो भाग म्हटल्यार आमी जाणा आसतले गुरू द्रोण हो हांकां शिकयता सगळ्यांक पांडवांक बी. आनी जेन्ना लास्ट भगवान कृष्णाचो आनी गुरू द्रोणाचो संवाद जाता तेन्ना भगवान कृष्ण ताका म्हणटा की तूं ह्या हितूर गुरू जावंक शकना, फक्त एक शिक्षक उरलो. तसो गुरू द्रोण विचारता की शिक्षक उरलो म्हळ्यार कित्या खातीर म्हणटा, आपूण म्हणटा आपले 100% दिला, आपूण अर्जुना सारको सगळ्यांक पावरफूल धनुर्धर दिलो, तरी तूं म्हणटा की आपूण एक गुरू जावंक शकना काय म्हणटा. तेन्ना भगवान कृष्ण ताका म्हणटा की गुरू आनी शिक्षक हितून मोठो फरक आहा. दिसताना आमकां दिसता दोनी एकूच म्हणून, पूण तशें नासता. गुरू हो एक वेगळे, गुरू ही एक म्हणू शकता एक तत्व. गुरू तत्व म्हटल्यार हे सामकें श्रेश्ठ तत्व जें आमकां ज्ञान दिता. आनी शिक्षक आयज कितें जाल्लेलें आहा की सगळ्या स्कुलांनी शिक्षक जाल्लेले आसा जेंकां पेमेंट मेळटा म्हणून ते शिकयतात. तांकां आपले इम्पॉर्टन्स म्हणजे आमी गुरू म्हटल्यार तांकां खबर ना, पूण जेन्ना ते गुरू म्हणून समजतले तेन्ना तांकां कळटलें की आपलें कर्तव्य रिस्पॉन्सिबिलिटी की हो जो भुरगो जे आसा आमचे ते एक पयलीं म्हटल्यार आमचे पेरंट्स हे पयले गुरू आमी म्हणटा, तांकां पळोवन पळोवन भुरगीं व्हडलीं जाता शिकता. तेज्या उपरांत जो आसता तो गुरू जे स्कुलान वता ते. आनी जशे टिचर्स वागता तशेंच भुरगे वागता. आनी हांगा खूब स्कुलाचे नाल्यार टिचर्सांचे तोखणाय करीत तितकी कमी की हांवें पळयलें की हांगासर टिचर्स सुद्दां जेन्ना आमकां मान्य चिन्ह दिताले तेन्ना पांयां पडटाले. जेन्ना टिचर्सूच जेन्ना हे एक संस्कार घडयतले तेन्ना आपुणूच भुरग्यांचेर ते येतले. आनी पांयां पडप म्हटल्यार व्हडलो आनी धाकटो नासता. आमी एक जाण आसतले की वारकरी संप्रदाय जी आहा ती सगळ्यांच्या पांयां पडटा. आनी जेन्ना ते पांयां पडटा तेन्ना ते अशें नासता की तो कोण व्हडलो नाल्यार बारीक भुरगो असो नासता, तर आमच्या भितर आमी भगवंताक सगळ्याक पळयता, प्रत्येक मनशा भितर देव आहा म्हणटा. सो त्या भगवंताक ती जी भितर जी भगवंताची आत्मा म्हणून स्वरूप आमच्या सगळ्या भितर आसता तेका पांयां पडप आसता. सो हो कल्चर जो आमी हांगा राखून दवरला तो असोच राखून दवरचो
उलयतले जाल्यार खूब आसा पूण आमकां फुडले प्रोग्राम पळोवंक जाय. सो स्कुलाची आनी टिचर्सांची आनी पेरंट्सांची तशेंच मॅनेजमेंटाची जितकी तोखणाय करची तितकी कमी. आनी हांगाच्यान एक सांगूंक शकता की हांवें आयज हांगासर एक 50 भगवद्गीता स्कुलाच्या कस्टडीन दिलेली आसा आनी ती स्कुला कडेन आसतली. आनी एक आमी कॉम्पिटिशन अशें एक ऑर्गनायज करचें अशें मॅनेजमेंटा लागीं मागता, जेणे करून भगवद्गीतांचो एक श्लोक तो एक्सप्लेन करपाचो आनी तो आमी कसो यूज करूंक शकता, आमच्या लायफान आमी इम्प्लिमेंट करूंक शकता, हे भुरग्यां भितरूच कॉम्पिटिशन दवरपाचें. आनी तेचे एक थोडो कॅश प्रायज आनी ज्यो ट्रॉफीज आसतल्यो त्यो हांव स्पॉन्सर करतलो. आनी तशेंच फुडें सुद्दां कितेंय जर तुमकां म्हाज्या वतीन जावंक शकता, ल्हान ते बारीक कितें, जाल्यार हांव सदीच आसतलो अशें म्हणटा. सगळ्यांचें देव बरें करचें म्हणटा आनी अशें स्कूल हें वयर सरो म्हणटा. धन्यवाद. धन्यवाद चेतन सर. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. म्हणजेच उपनिषदाचा पूर्ण सार म्हणजे दूध जे आहे, गाईचं दूध म्हणजे गीता, आणि ते दुग्धाचं पान करणारा अर्जुन, आणि गाय म्हणजे साक्षात भगवान कृष्ण. इतकं सुंदर ज्ञान आपल्या भगवद्गीतेविषयी माहिती चेतन सरांनी इथे आपल्याला दिलेली आहे. आणि आपल्याला इथे शाळेला त्यांनी 50 भगवद्गीता दिलेल्या आहेत. म्हणजे खरंच नक्की असले जर अतिथी आम्हाला प्राप्त झालेत, खूप गौरवाचा विषय आहे. आम्हाला जोरदार टाळ्या चेतन सरांसाठी. श्री सरस्वती विद्यालयाचे अध्यक्ष श्री सूर्यकांत गवस सरांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या अमूल्य वचनाने आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. आजच्या प्रमुख पाहुण्या सौ पौर्णिमा केरकर, विशेष अतिथी श्री चेतन, आजचे विद्याभारतीचे मार्गदर्शक कामत सर, अन्य व्यासपीठात उपस्थित मान्यवर, सगळे शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि हांगा आयिल्ले सगळे प्रेक्षक. आज विद्याभारती संचालित ही सरस्वती प्राथमिक शाळेचे स्नेह संमेलन आसा. विद्याभारती ही संस्था ही पॅरंट ऑर्गनायझेशन आसा. देशांतले शिक्षण कशा प्रकारचे आसूंक जाय, एक आमी पळयता की भारतीय संस्कार आनी सगळें आसा. पोर्तुगीजांनी हांगा 450 वर्सां राज्य केलें आनी इंग्रजांनी 150 वर्सां राज्य केलें. ताणें हें करता आसतना एक मुख्य तांचो जो उद्देश आसलो की आपूण गेल्या उपरांतूय हांगासर जे आपले विचार, परकीय विचार उरपाक जाय. आनी तांच्यांनी सगळ्यांत प्रथम कितें केलें तर आमची पुर्वीची जी गुरुकुल शिक्षण पद्दती आसली ती मोडीत काडली. आनी आमचो इतिहास जो आसा तो वेगळो इतिहास बरो, म्हणजे खोटो इतिहास, जेणे करून परकियांचे उत्थान जातलें. आमचे संस्कार, भारतीय संस्कार जे आसा, भारतीय संस्कृती ह्या आमच्या विद्यार्थ्यांच्या मनासून कशी वयतली अशा प्रकारचे शिक्षण पद्दती त्यांनी सुरू केली. आणि त्या शिक्षण पद्दती प्रमाणे आमी हांगा कितें जालें तर एक ल्हानशी गोश्ट सांगता. एक डॉक्टर आसता, आपले भुरगे बरे शिकोवंक जाय म्हणून आयुश्यभर तांकां बरें शिकयता. तो दोतोर जाता, दोतोर जावन तो अमेरिकेक वयता. अमेरिकेक जाल्या उपरांत आवय बापूय दोतोर आसात. तरी पण जेन्ना हांचे शेवटचो काळ आयलो तेन्ना नाइलाजान तांकां वृद्धाश्रमांत रावचें पडटा. जेन्ना आवय गेली तेन्ना त्या डॉक्टराक येवपाक वेळ नासलो. ताणें मॅसेज केलो आपणाक येवपाक मेळना. बापूय गेलो तेन्नाय येवपाक टायम ना. ताणें कितें तरी एक बुके आनी पयशे भरपूर दितले धाडले. म्हणजे ह्या परकीय शिक्षणान कितें केलें, आमचे संस्कारच मारून उडयले. भावना ज्यो आसल्यो कुटुंब किंवा आपल्या देशा बद्दल ह्यो भावनाच मारून टाकल्यो. अशा प्रकारचे शिक्षण जर आमी दवरलें जाल्यार आमी केन्नाच फुडें येवंक शकना. म्हणून विद्याभारती जी अखिल भारतीय संघटना आसा शैक्षणीक क्षेत्रांतली, हाणें असो विचार केलो भारतीय मूल्य आसलेली
भारतीय संस्कार असलेले आपल्या देशात प्रथम स्थानाच्या दौरून विचार करून जी शिक्षण पद्धती सुरू केली आणि ही शिक्षण पद्धती संबंध देशभर आसपास जाय असे म्हणून गेली 50 वर्सां विद्याभारती ही काम करीत असता. त्याचोच एक भाग म्हणून विद्याभारती गोवा हे गेल्या 20 वर्सां पयलीं प्राध्यापक दिलीप बेतकीकर हांच्या प्रमुख पुढाकारान आणि कामत सर हाणें आतां आमी सगळे मार्गदर्शक म्हणटा ताणें कितें केलें आपली रिटायरमेंट घेतली, प्री मॅच्युअर रिटायरमेंट घेतली आणि सगळो वेळ ते आज ते 82 वर्सांचे आसा. तांचो सहस्त्र चंद्रदर्शन कार्यक्रम जाल्लो आसा आणि विद्याभारतीचे मार्गदर्शक आसा. संबंध आयुष्य ताणें ह्या गेली 25 वर्सां 20-25 वर्सां ह्या विद्याभारती खातीर दिल्ली आसा. आज ते आपल्या घरा रावना, घरा वेवस्थीत घर आसा, सगळें कुटुंब आसा. पूण आमी एक पुराणांत वाचलें आसतलें वानप्रस्थ आश्रम आसता की राजा हो सगळें जाल्या उपरांत वनांत वचोन ताणें रावप. तशा प्रकारचे वानप्रस्थ आश्रम जिवन हे कामत सर जगतात. ते विद्याभारतीच्या कार्यालयांत रावतात, थंय स्वता जेवण करून जेवतात आणि 24 वरां ते उपलब्ध आसतात. अशा प्रकारचें शिक्षण म्हणजे भारतीय विचारांचें शिक्षण हे गोंयांत आसपाक जाय, हांगासर जावपाक जाय. अशा प्रकारचे विद्याभारतीचें काम करतात. ताच्याच अनुशंगान एक 6 हायस्कुलां, एक हायर सेकंडरी आणि जवळ जवळ 40 शिशुवाटिका ह्यो विद्याभारती चलयता. प्रमुख म्हणजे प्राथमीक शिक्षण जें आसा तें मातृभाशेतूनच जावपाक जाय असो आग्रह आसा. अजून आतां सगळ्या आमच्या शाळांनी मातृभाशेतून शिक्षण जातात. भारतीय संस्कार भुरग्यांचेर जावपाक जाय. ताचेच एक आज आमी जे स्नेहसंमेलन पळयलां, अमेश सरान कल्पकता वापरून जे निर्माण केल्लें आसा की भारतीय संस्कृती कितें आसता, जांकां म्हणजे भायले जे परदेशान येयला ते बरें आपलें ते जुनाट ताजे कडेन पळोवपाचें ना. अशा प्रकारचे द्वेश भावनेन पळोवपी लोक जे आसले ते आतां पालटून आतां आपल्या संस्कृती कडेन अभिमानान पळोवपी, अभिमानान उलोवपी अशा प्रकारचे विद्यार्थी तयार करप हे विद्याभारतीचे शाळांनी काम चलता. विद्याभारतीच्यो ज्यो शाळा म्हणजे ही सुद्दां शाळा म्हाका खबर आसा की ज्यो बंद पडपाक आयल्ल्यो त्यो शाळा विद्याभारती कडेन तुमी हे वेवस्थीत चलयतले म्हणून ते मॅनेजमेंट दिताले. ह्या सरस्वती हायस्कूलची संख्या 47 असली आणि आता हेच्या फुडें ते शाळा चलोवंक शकची ना. ती तेंच्या कडेन इमारत नसली. ती शाळा कुबल सर आनी तेन्ना हेडमास्टर असले म्हणजे विद्या प्रबोधिनी ते शिकयताले. थंयसून तांकां कामत सर, वेलिंगकर सर हांच्यांनी सांगलें तूं हांगा वच आनी ही शाळा उबी करपाक जाय. आणि ही शाळा विद्याभारतीन घेतली आणि ह्या शाळेची आजची जी संख्या आहा ती 350च्या वयर आसा. आणि बऱ्यापैकी लांब लांबच्यान म्हणजे मार्शेल ह्या सगळ्या परिसरांत जर पळयलें जाल्यार अश्यो शाळा आसा, उत्कृश्ट शाळा, नांवाजल्यो शाळा आसा. तरी पण एका टोकार ही शाळा आसून ह्या शाळेक भरपूर विद्यार्थी येतात. कारण हांगासले संस्कार, हांगासले शिक्षक जे परिश्रम करतात आणि आजचे जे सगळें जर हो कार्यक्रम पळयलो जाल्यार दीस रात सगळें एक करून फक्त आपल्या शाळे पुरतो पगारा पुरते काम न करता दीसभर विद्यार्थ्या फाटल्यान रावन अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजीत करीत आसा. अशा प्रकारचे शिक्षण, अशा प्रकारचे शाळा संस्था ह्यो उबे रावपाचें काम विद्याभारती करीत आसता. सगळ्या पालकांचो एका पाठिंबो आसा तांचें स्वागत करता. त्याच बरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांक पारितोषिकां मेळ्ळ्या तांचें अभिनंदन करता आणि माझी 2 उतरां हांव सोंपयतां. धन्यवाद. धन्यवाद सर. मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ पौर्णिमा केळकर यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडून आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय श्री कामत सर, सूर्यकांत गावस, इतर सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये आदरणीय चेतनजी सालेलकर, रवी नाईक, ईश्वर कुबल सर मुख्याध्यापक,
तसेच अभय गावकर, शिशुवाटिकेचे नवीन नायक आणि त्याचबरोबर या आजच्या स्नेहसंमेलनाचे सर्व ज्यांच्या कल्पक वृत्तीतून हे सर्व डोलारा उभा राहिलेला आहे ते प्राथमिक विभाग प्रमुख अमेय प्रभू गावकर, माझ्यासमोर उपस्थित असलेला सर्व पालक वर्ग, विद्यार्थी, शिक्षक वर्ग. संकल्पना आहे गोमंतकीय सण आणि संस्कृती. नेहमीच आपण ऐकत आलेलो आहोत आणि म्हणतही आलेलो आहोत की गोमंतक ही कलावंतांचे खाण आहे. सण उत्सवांची कधीच या भूमीला वाण पडलेली नाही आहे. फक्त मधला कालखंड जो होता त्या कालखंडामध्ये कुठेतरी असं वाटत होतं की आपली युवा पिढी, आपली नवीन पिढी या आपल्या मातीच्या संचितापासून भरकटत चाललेली आहे काय. परंतु विद्याभारतीच्या अनेक संस्थांमधून जेव्हा अशा तऱ्हेचे उपक्रम चालू झाले आणि तेव्हा या मातीला चिकटून असलेली आपली संस्कृती जी आहे ती आता प्रवाहित होणार आहे, नवीन पिढीपर्यंत ती पोहोचणार आहे आणि तो प्रवाह तसाच पुढे जाणार आहे. शेवटी संस्कृती, माती, नाती, निसर्ग या सगळ्या गोष्टी जेवढ्या प्रवाहित राहतील, जेवढ्या वाहत राहतील तेवढ्या त्या जिवंत राहतील. छोटासा आपला गोमंतक, परंतु या गोव्यामध्ये अगदी पेडणेपासून ते काणकोणपर्यंत वैविध्यपूर्ण अशी संस्कृती आपल्याला दिसते. सण उत्सवांची रेलचेल तर चैत्रपासून फाल्गुन मासापर्यंत आपण जाणवतो. फक्त सण उत्सव म्हणजे कपड्यांचंच वेगळेपण नाही आहे त्याच्यामध्ये किंवा वाद्यसंगीताचंही वेगळेपण नाही आहे, तर आपल्या लोकमानसाने त्या एकंदरीत महिन्यामध्ये जे जे उत्सव येतात त्या उत्सवाशी निगडीत असलेली आहार संस्कृतीही टिकवून ठेवलेली आहे. जिथं नदीकाठ आहे त्या नदीकाठाने मानवी वस्ती विस्तारली आणि याच नदीकाठाने आपली संस्कृती जतनही केलेली आहे. मग हा नदीचा प्रवाह त्या संस्कृतीमध्ये रिचवला गेला आणि म्हणूनच ही संस्कृती वेगवेगळ्या अंगाने फुलत राहिली, वाढत राहिली. जे जुनं असतं ते नेहमीच सोनं असतं असं नाही, परंतु त्या जुनेपणाला नवीन साथ जेव्हा देतो आणि त्याचं आत्मतत्व जेव्हा राखून ठेवतो तेव्हा त्याच्यातील अंतरंग जे आहे ते नव्या पिढीला नव्याने उत्तेजना देते, नव्याने प्रेरणा देते. शेवटी उत्सव म्हणजे तरी काय असतं तर ते उत्सर्जन असतं, आपल्या मनाचं उत्सर्जन असतं ज्यामधून ती प्रेरणा मिळत जाते. जेव्हा आपण आपल्या संस्कृतीपासून जरासं अलिप्त होतो तेव्हा आपल्या जगण्यामध्ये रस राहत नाही, ते नीरस होऊन जातं, त्याच्यातील जिवंतपणा हरवून जातो. तेव्हा ही जी संस्कृती आहे जी आपल्या लोकमानसाने टिकवून ठेवलेली आहे, त्याने निर्माण केलेली आहे, त्याने टिकवून ठेवलेली आहे, त्याने तो प्रवाह पुढून म्हणजे जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा विचार येतो की साधारण एकच जर महिना आपण घेतला की अश्विन मास ज्या महिन्यामध्ये किंवा अश्विन कार्तिक महिना जो आहे त्या महिन्यामध्ये आकाश चांदण्याने भरलेलं असतं आणि ती चांदणे आपले लोकमानस आपल्या धर्तीवरती आणतात. आपल्या ठिकाणी सांगे महालातील उदळशे ओकामेसारखा गाव जर आपण बघितला तर तिथं कातियो उत्सव होतो. हा कातियो उत्सव म्हणजे काय तर आकाशातील चांदण्याला त्याने जमिनीवरती आणलेलं असतं. तुळशीच्या भोवती अशी चांदणी काढतात, ते पिठाची चांदणी काढतात आणि त्याच्याभोवती महिला हातात हात गुंफून फेर धरतात. चंद्राची पूजा केली जाते आणि याच दिवसामध्ये तुळशीच्या लग्नाच्या आगेमागे जी कंदमुळं आपल्याला भेटतात, काटे कणगे असू दे, करांद असू दे, ही जी कंदमुळं आहेत त्या कंदमुळांचाच प्रसाद म्हणून दिला जातो. श्रावण महिन्यातली जर आपण संस्कृती बघितली तर वेगवेगळे सण आहेत, उत्सव आहेत, व्रत आहेत, उपास तपास आहेत, पण त्यांची साधा एक आयतार पूजनाची परंपरा जर घेतली तर त्या आयतार पूजनाचे 4 रविवार जर आले महिन्याला किंवा 5 रविवार आले तर पातोळी, मुठली, सान्ना यासारखे किंवा खांटोळी यासारखे जे पदार्थ आहेत ते पदार्थ तांदळापासून तयार, गावठी सुरे तांदळापासून तयार केलेले पदार्थ, मग त्याच वेळेला घर धनधान्याने भरलेलं असतं, मग त्याचाच वापर या पदार्थांसाठी केलेला दिसतो. म्हणजे ही कल्पकता आहे. ही कल्पकता आपल्या सण उत्सवानं आपल्या लोकमानसाने लागू ठेवलेली होती. आहार आहे आणि आरोग्य आहे. आरोग्यामुळे आपलं जगणं व्यवस्थित त्याने टिकवून ठेवलेलं होतं. हे सगळे जर आपण की शिगमोत्सवाची परंपरा छोटासा गोमंतक आहे, परंतु उत्तर गोव्याचा शिगमोत्सव आणि दक्षिण गोव्याचा शिगमोत्सव यामध्ये किती फरक आहे.
म्हणजे जेव्हा शिवरात्रीपासून आपल्या दक्षिण गोव्यामध्ये आपला शिगमोत्सव सुरू होतो आणि होळी पौर्णिमेला तो संपतो आणि आपला इकडचा शिगमोत्सव होळीला सुरू होतो आणि त्याच्यानंतर संपतो. म्हणजे तिथं जर बघितलं तर ते वैविध्यपूर्ण, म्हणजे आता सुरुवातीलाच या कार्यक्रमाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा एक झलक आपल्याला दाखवण्यात आली. त्याच्यामध्ये घोडेमोडणी होती. आपल्या 70मध्ये गोव्यातील सगळ्यात मोठी घोडेमोडणी 14 घोड्यांची घोडेमोडणी होते. दर 3 वर्षांनी ती होते. 70तील सुर्लसारख्या गावामध्ये अतिशय उंच ठिकाणी असलेलं हा गाव, गोव्याचं माथेरान या गावाला म्हटलं जातं. त्या गावामध्ये गीती गायनाची परंपरा होती. दिवाळीला गीती गायन केलं जायचं. जेवणखाण आटोपून महिला एखाद्याच्या अंगणामध्ये बसायच्या आणि संपूर्ण रात्रभर गायन करायच्या. कातियोंचा उत्सवही तिथे व्हायचा. आपण आसामचा बिहू अनुभवतो. बिहूचं सगळं लावण्य आपल्याला हवं असं वाटतं, परंतु दसरा ते दिवाळी या कालखंडामध्ये जर आपण काणकोणला गेलो, केपेला गेलो, सांगेसारख्या ठिकाणी गेलो तर दसरा ते दिवाळी या 22 दिवसामध्ये आपल्या ठिकाणी धिल्लोत्सव साजरा केला जातो. आदिवासी वेळीप समाजातील महिला हा धिल्लोत्सव साजरा करतात. म्हणजे ही जी परंपरा आहे, किंवा आत्ता जानेवारी पौष महिन्यामध्ये या बाजूला धालो होणार आहे. जे धालो असू दे, धिल्लो असू दे, हे सामूहिक कलाविष्कार आहेत. त्याच्यामध्ये नृत्य आहे, नाट्य आहे, संगीत आहे, गायन आहे, काव्य आहे. जे महिलांना उंबरठ्याबाहेर पडायला देत नव्हते, परंतु या माध्यमातून स्वतःच्या कलागुणांना त्याने विकसित केलेलं आहे. ह्याच कलांचा अभ्यास करताना आपल्या लक्षामध्ये येईल. धालोची जी गाणी म्हटली आहे की धालो म्हणजे मिर्या झाला भारगे, असं जेव्हा महिला धालोच्या मांडावर म्हणतात तेव्हा तुम्ही बाहेर जाऊन बघायचं की खरोखरच कुळागरामध्ये मीरवेलीला बहार आलेला असतो. आंब्याचा बहर जो आहे तोही त्यावेळेला आलेला असतो. म्हणजेच महिलाने ही जी गाणी तयार केलेली होती ती गाणी उगाचच वेळ जात नव्हता म्हणून केलेली नव्हती, तर अतिशय बारकाईनं तिनं सभोवतालचं निरीक्षण केलेलं होतं, स्वतःचा जगण्याचं निरीक्षण केलं होतं, कुटुंबाचं निरीक्षण केलं होतं आणि या सगळ्यांचं सार त्यांच्या लोकगीतातून आपल्याला दिसतं. जात्यावरची ओवी कशी सुचली होती? वेदनेतूनच जात्यावरची ओवी सुचली ना. म्हणजे सगळं कष्टाचं गाणं करत असताना त्या वेदनेलाच त्यांनी सुंदर सजवलं होतं आणि त्याचं गाणं त्यांनी, म्हणजे जगणं संकटग्रस्त आहे, जगणं समस्याग्रस्त आहे, परंतु त्या समस्यांच्या गुंतवळ्यामध्ये आपण गुंतून जाता कामा नये. समस्यावर मात करून पुढं जायचं ही आपल्याला ती ओवी शिकवत जाते. म्हणजे जसं आपली बहिणाबाई म्हणते, अरे घरोटा घरोटा जाता तुला पडे पिठी, तसं तसं गाणं येई माझ्या ओठी. कारण ओठावरचं गाणं महत्त्वाचं आहे. लोकसंस्कृती काय शिकवते? सण आणि उत्सव काय शिकवतात आपल्याला? आपण जेव्हा दुःखी असतो तेव्हा उत्सव नाही साजरे करत. आपण आनंदाची उन्मनी अवस्था असते त्याच वेळी आपण उत्सव साजरे करतो आणि हे उत्सव आपल्याला आनंदही देताना दिसतात. म्हणजे दोघांचीही सरमिसळ झालेली आहे आणि म्हणूनच आज शिक्षण क्षेत्रामध्ये जेव्हा अशी एक मानसिकता तयार झालेली होती की आपण फक्त पाठ करायचं आणि नंतर परीक्षेमध्ये ते लिहायचं. ज्या व्यक्तिमत्वांना, ज्या विद्यार्थ्यांना जास्त पर्सेंटेज आहे ते विद्यार्थी अतिशय तल्लख आहेत, असा जो एक समज आहे त्या समाजाला एक फाटा देणारं अशा पद्धतीचं हे वेगळेपण आहे. कारण नुसतंच आपण घोकत राहिलो आणि ओकत राहिलो तर तिथं व्यक्तिमत्व विकसित होऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी सर्वांगाने बहरणं, मग त्याच्यामध्ये आपली संस्कृती आली, त्याच्यामध्ये नैतिक मूल्य आली, त्याच्यामध्ये आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये सभोवताली काय आहे, ज्या गावामध्ये राहतो त्या गावातली मंदिरं कोणती आहेत, त्या गावात कोणते सण उत्सव साजरे होतात, त्या सण उत्सवामधून काय आपल्याला मिळतं, हे जर विद्यार्थ्यांना माहिती नसेल, कुटुंबाला माहिती नसेल तर कुठंतरी आपण अलिप्त राहू. म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही जेव्हा जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की 10वीमध्ये आपलं मूल असेल, 12वीमध्ये मूल असेल तर त्याला आपण म्हणतो की तू आता हार्मोनियम बंद करून टाक, तुझं नृत्य बंद कर, तुला तबला वाजवता येणार नाही कारण तू 10वीमध्ये आहेस, तू 12वीमध्ये आहेस. परंतु जेव्हा अभ्यास करून ताण येतो डोक्यावरती तेव्हा हार्मोनियम आपल्याला किती उत्साह देतं. आता सुरुवातीलाच आपण तबल्याचा ताल बघितला, म्हणजे त्याच्यावर आपल्या लक्षामध्ये आहे की ही छोटी छोटी मुलं आहेत परंतु त्यांच्या जगण्यामध्ये लय आहे, त्यांच्या वागण्यामध्ये नाद आहे, त्यांच्या चालण्यामध्ये सुद्धा एक संगीत आहे. म्हणजे हे आपण ओळखायला हवं.
घरामध्ये पालकांनी ते ओळखायला हवं आणि एखाद्या विद्यालयामध्ये शिक्षकांनी ते ओळखायला. आत्ता जेव्हा सालेलकर सरांनी म्हटलं होतं की शिक्षक इथं बऱ्याच वेळा पगारासाठी येतात, पण काही शिक्षक जे अमेसारखे अपवादात्मक असतात ते शिक्षक अशा तऱ्हेची वेगळी क्रांती करतात. कारण शिक्षकांकडे मोठं ध्येय असतं समाज घडविण्याचं आणि ते ध्येय काहीच अवघे शिक्षक पेलत असतात. हे वास्तवच आहे म्हणायला हवं. कारण ही माणसं वेळ घेऊन जगतात आणि समाज नेहमी म्हणतो की शहाण्या माणसामुळे समाज पुढे जातो, पण असं खरंच नाही आहे. काहीतरी एक वेळ घेऊन जगणारी माणसं असतात, त्यांच्या पावलामध्ये ध्यास असतो आणि तो ध्यास त्यांचा श्वास बनतो आणि त्या ध्यासानंच ते पुढे जातात. म्हणून काहीतरी वेगळं समाज आपण निर्माण करत असतो. आज आपल्याला वाटणार की ही मुलं काय करतायत, नृत्य करतायत, कदाचित त्यांना माहितीही नसणार ते काय करतायत, ते शिक्षकाने त्यांना ते दिलेले असणार, परंतु कालांतराने त्यांच्या लक्षामध्ये येईल. कारण मार्क आठवत नसतात, आपण त्यावेळी स्टेजवरती रंगमंचावरती अमुक एक केलेलं होतं ते आठवत राहणार, ते कोणी बसवलेलं होतं ते शिक्षक आठवत राहणार. कारण बुनियाद फाउंडेशन लेवल ही महत्त्वाची आहे. म्हणजे विद्याभारतीने ही संकल्पना खूप वर्षापासून राबवायला सुरुवात केली होती. आता नवीन शैक्षणिक धोरण येत आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अगदी फाउंडेशन लेवलला म्हणजे पहिली 5+3+3+4 अशा पद्धतीचं म्हणजे 10+2 ही संकल्पना आता मागे पडणार आहे आणि अशा तऱ्हेचं एक नवीन संरचना तयार होणार आहे. त्याच्यामध्ये अगदी फाउंडेशन बालवाटिकापर्यंतच्या विद्यार्थ्यांना अक्षर ओळख नाही आहे, तर त्यांनी फक्त हसायचं, नाचायचं, नृत्य करायचं असं खूप काहीतरी आहे. म्हणजे तेव्हा त्यांच्यामध्ये आनंदमय शिक्षणाची संकल्पना होईल. शिक्षण म्हणजे संस्कार आहे, शिक्षण म्हणजे आत्मविश्वास आहे, शिक्षण म्हणजे नैतिक मूल्य आहे आणि शिक्षण म्हणजे आदरत्व आहे. आणि हे सगळं आपल्याला कोण देत असेल तर आपली संस्कृती देते, आपले संस्कार देतात. आणि संस्कार जिथं प्राप्त होतात अशा 2 जागा म्हणजे कुटुंब आणि शिक्षण संस्था, ह्या दोन्हींचा जर मिलाप झाला, जसा आज आपण बघतो. कारण हा जर परिसर आपण बघितला तर एकेकाळी सांगकी हा निर्मनुष्य परिसर होता, परंतु या निर्मनुष्य परिसरामध्ये आणि आपल्या ठिकाणी पोर्तुगीजांनी आक्रमण केलं, खूप आपल्या संस्कृतीची हानी झाली. पण अशा काही जागा आहेत जिथं जरी संस्कृती बदलली तरी आपले संस्कार बदललेले नाही आहेत. आणि त्याच जागा इथं ही जी जागा आहे, जुवेसारखा जो परिसर आहे, त्या परिसरामध्ये सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा घोडा अडकला होता आणि मग खंडो बल्लाळ देवळ यांनी अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करून तो काढले. आणि जेव्हा आपल्या या भूमीला या छत्रपतींचे पदस्पर्श झाला तेव्हा संस्कृती खऱ्या अर्थाने टिकून राहिलेली आहे आणि तो संस्कृतीचा वारसा आपण पुढे नेता. छोटासा गोवा आहे, आपण तो अभ्यास करता करता पूर्ण होऊ शकत नाही. एवढे प्रचंड लोक उत्सवाची रेलचेल आपल्या ठिकाणी आपल्याला दिसते. साधी देवचार संकल्पना घ्या. देवचार संकल्पनाचा जेव्हा आपण विचार करतो, आपण आजची शिकलेली माणसं ती अंधश्रद्धाळू मानतो, परंतु जेव्हा त्या माणसापर्यंत तुम्ही जाता तेव्हा झरेश्वराला त्यांनी टिकून ठेवलेलं असतं नितळ झऱ्याचा प्रवाह बनून, पण आपण त्या प्रवाहाला गटारगंगा करून टाकलेली आहे आणि तिथं घुमटी करतो आणि झरेश्वर प्रसन्न करतो. वडेश्वराचं पूजन ह्या माणसाने वडाचा विशाल वृक्ष जतन करून केलेलं होतं. आपण त्याच्या फांद्या छाटलेल्या आहेत, त्याला पेड बांधलेले आहे आणि तो वडेश्वर आपण पूजन करतो. मग आपणच विचार करायचा, अंधश्रद्धाळू कोण होते? ती माणसं होती की आज आपण माणसं आहोत? म्हणजे आपल्या मुलापर्यंत हे संचित पोहोचवण्यासाठी ह्या खऱ्या संकल्पना देणं ही काळाची गरज आहे. आणि ते जर आपण केलं तर खरंच मला वाटतं की आपली मुलं या संस्कृतीशी चिकटून राहतील. आणि म्हणून मला म्हणावंसं, कारण जोपर्यंत आपण मातीला घट्ट धरून राहतो तोपर्यंतच आपला डोलारा टिकून राहतो. कारण आज या मुलाला ही संस्कृती आपण दिली, हे संस्कार जर त्यांच्या अंतःकरणामध्ये रिचवले तर आपली बुनियाद हलणारी नाही आहे. मुलं ऐकत नाही आहे, मुलं मोबाईलवरती आहेत, मुलं पालकांना रिस्पेक्ट देत नाही आहेत, हे सातत्यानं आपल्याला ऐकू येते. परंतु आपण जर त्यांना आपल्या मुळापासून भरकटायला लावलं तर हेच होणार. पहिल्यांदा आपल्या भाषा येणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या भाषा. त्या वाचनाने वाढत जातील, विचारानं वाढत जातील. म्हणून विचार वाढणार आहेत आपल्या संस्कृतीतून, आपल्या संस्कारामधून, आणि संस्कार आपल्याला मिळतील या सण उत्सवामधून. म्हणूनच अशा तऱ्हेचे उपक्रम हे अतिशय गरजेचे आहेत. कारण ह्या आजच्या कुठेतरी एका अस्थिरतेच्या कालखंडामध्ये मुलांना आपली
माती आणि आपली माणसं ही उमगायला हवी आणि ते उमगण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजेच अशा तऱ्हेचे उपक्रम आहेत आणि त्याच्यासाठी आपल्या मुलांना जोडून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. कारण त्यांचे कितीही जरी आपण बाललीला बघितल्या तर एक निरागस भाव आपल्याला दिसतो. म्हणून पालकांनाही माझी विनंती आहे की आपल्या परिसरामध्ये जे सण उत्सव होतात त्या सण उत्सवांना वेळ काढून आपण त्यांना न्यायला हवं. आपल्या गावात एखादी नदी असेल तर ती दाखवायला हवी, एखादा पक्षी असेल तर त्याचं विवेचन करायला हवं. कारण या माध्यमातूनच त्याच्याशी संवाद साधला जाईल आणि त्या मुलांना या सगळ्याची माहिती मिळेल. म्हणूनच एक कलात्मकता म्हणजे यातूनच एक चांगला समाज घडेल, चांगली संस्कृती निर्माण होईल आणि चांगली माणसं घडतील. देश घडवणं म्हणजे आणखी वेगळं असं काहीच नाही आहे. म्हणून या निमित्तानं आपल्याशी संवाद साधता आला आणि एक सुंदर असा उपक्रम वेगळं, कारण जिथं काहीतरी वेगळं मिळतं त्यातून आपण सगळेच उन्नत होत जातो. आपल्याही कल्पना विकसित होतं. कारण क्रिएटिव्हिटी किंवा एक कौशल्य असणारा शिक्षक काय बदल करू शकतो. आणि आता मुख्याध्यापक बोलले एका शिक्षकाविषयी असं कमी वाटतं. म्हणजे एखादे मुख्याध्यापक आपल्या शिक्षकाविषयी भरभरून बोलत राहतात हे दृश्य सदोदित दिसत नाही आपल्याला. यामधूनच लक्षात येतं की माणसं ओळखण्यासाठी वेळ लागेल. कारण ज्यांना आजपर्यंत मोरून सगळं काही करावं असं वाटतं अशा तऱ्हेची पिढी शिक्षक पिढी इथे आहे. आणि जे शिक्षक बेल वाजल्यानंतर जात नाही आहेत घरी, ते राहतात आणि इथे काहीतरी करू पाहतात, मुलामध्ये भविष्य पाहतात, त्या शाळेला खूप उत्तुंग असं भविष्य आहे असं मला वाटतं. पुनश्च एकदा सगळ्या मुलांचं मनपूर्वक अभिनंदन आणि अशीच प्रगती हो अशी आशा व्यक्त करून मी इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद पौर्णिमा महोदया. आपण फार सुंदर पद्धतीने गोव्याचे सण उत्सव संस्कृती याविषयी आम्हाला अमूल्य मार्गदर्शन केले. आपले मार्गदर्शन जणू काही ज्ञानाची गंगा बनूनच आम्हाला इथे ऐकायला मिळाली आणि याचा फायदा सर्व पालकांना व आम्हा शिक्षकांना नक्कीच भविष्यात होईल. धन्यवाद. मी श्री सूर्यकांत गवसकर यांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय अतिथी चेतन सालेलकर यांना आमच्या स्नेहाचे प्रतीक म्हणून स्मृतिचिन्ह प्रदान करावे. मी श्री कामसकरांना विनंती करते की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्या सौ पौर्णिमा केरकर यांना आमच्या स्नेहाचे प्रतीक म्हणून स्मृतिचिन्ह प्रदान करावे. शेवटचं कार्यक्रम आभार प्रदर्शन. मी श्री सरस्वती प्राथमिक विद्यालयाचे पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री अभय गावकर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. आयच्या कारवळीचे मुखेल सोयरी सो पौर्णिमा केरकर तुम्ही हांगासर येयली आनी हे वातावरण सगळें तुमी एक वेगळें करून दवरलें. हांवें आयकलेलें तुमचे बद्दल की तुमी जेन्ना उलयतात तेन्ना सगळीं ओग्गी रावन फक्त आयकच रावतात तुमकां. इतलें गोड तुमचें उलोवप खरेंच बरें दिसलें. आनी हांव पळयतालो की पेरंट्स सगळे हांगासर बशिल्ले आसा ते बरे तरेन तुमकां आयकताले आनी तुमी खरेंच एक बरें मार्गदर्शन तुमी सगळ्यांक हांगासर लाभून दिलें. तेचो फायदो सगळीं जाणां करून घेतली अशें दिसता. तुमी हांगासर वेळान वेळ काडून येयली म्हणून तुमचें देव बरें कर म्हणटा. तशेंच मानाचे सोयरे श्री चेतन सालेलकर सर तुमी हांगासर मुद्दाम येयले आनी तुमची हांगासर उतरां आयकून खरेंच एक बरें वातावरण तशेंच निर्माण केलें. तशेंच तुमी हांगासर स्कुला खातीर भगवतगीतेचे बुक्स तुमी हांगासर दिल्या तेचे हांगासर बरे तरेन उपयोग जातलो. कारण हांगासर भगवतगीतेचे पाठ जे आसा ते आजून कितलेशेच वर्सांनी चालूच आसा प्राथमीक स्तराचेरूय आनी हायस्कूल स्तराचेरूय. तुमी वेळान वेळ काडून हांगासर येयले म्हणून तुमचें देव बरें कर म्हणटा. तशेंच आमचे स्कुलाचे मार्गदर्शक श्री कामत सर तुमी हांगासर इतली तुमची एज जी आमकां सरान सांगलेली 80 वर्सां पळोवन खरें दिसना सर की तुमी 80 वर्सां प्लस आसात आनी तुमी इतले तरणाटे तरेन तुमी हांगासर तुमकां हांगासर आमकां बरें मार्गदर्शन दिता. भुरग्यां खातीर तुमी झडटात हांगासर स्कुलां खातीर. तुमचें देव बरें करूं सर म्हणटा. तशेंच सूर्यकांत गांवकर आमचे सरस्वती स्कुलाचे अध्यक्ष तुमचें हांगासर देव बरें करूं म्हणटा. तुमी हांगासर वेळान वेळ काडून येवन
ह्या स्कुला खातीर जायते चिंतता, ह्या स्कुलाची उदरगती खातीर तुमचें देव बरें करूं सर म्हणटा. तशेंच ईश्वर कुबल सर ह्या स्कुलाचे हेडमास्टर जे प्रोत्साहन दिता आमच्या प्रायमरीक तशेंच हायस्कुलाक. सतत ते एक नवीन नवीन उपक्रम हांगासर घडोवन हाडपाचे ट्राय करता, जे हितूर तांकां सहकार्य सगळे टिचर्सांचो आसा तसोच पेरंट्सांचोय आसा. तुमचें देव बरें करूं सर म्हणटा. तशेंच प्राथमीक विद्यालयाचे मॅनेजर श्री रवी नायक, तुमी हांगासर उपस्थित आसा आनी हांगासर स्कुलाची उदरगत करपा खातीर तुमचो हातभार आसा, त्या खातीर तुमचें देव बरें करूं म्हणटा. तशेंच प्री प्रायमरीचे पीटीएचे अध्यक्ष श्री निलेश सर, तुमचें देव बरें करूं म्हणटा. तुमी हांगासर ही आमची प्री प्रायमरी घडोवन हाडटा, हांगासर टिचर्सांक प्रोत्साहन दिता. खरेंच बरें कार्यरत तुमचे हांगासर आहा, तुमकांय देव बरें करूं म्हणटा. फुडल्या सुवातेर सगळ्यांचे परिचय येते आनी आमचे मोगाळ अमय सर, जे हांगासर एक नवीन कितें तरी करुया हें सदांच ध्येय घेवन येता. आनी फाटलीं कितलींशींच वर्सां आमी पळयता हांगासर. म्हाजो व्हडलो चलो आतां 7वेक पावलो, पूण प्रायमरीकसून हांगासर आसा. आतां गेलीं 7 वर्सां तरी हांव पळयतां की अमय सर कितें तरी डिफरंट करता हांगासर. तेंचे विचार खरेंच एक बरे आहा आनी तांकां सपोर्ट म्हटल्यार मॅनेजमेंट आनी हेडमास्टर तशेंच तेंचे प्रायमरीचे टिचर्स हे सदांच तेंच्या फाटल्यान एक खांबे कशे उबे रावता. सर, तुमी हे एक नवीन उपक्रम करता आनी सगळ्यांक एक आमच्या भुरग्यांक एक नवे तरेन तांकां उबरून हाडटा. तुमचें देव बरें करूं म्हणटा. तशेंच व्हिडिओ आनी फोटोग्राफी बाबू सर हांगासर आसा, तुमचें देव बरें करूं म्हणटा की तुमी हांगासर एक बरे कार्यक्रम करता. हे आमचे आसा ते फुडें आमकां पळोवपाक मेळटले, हेजी तुमी तयारी करून दवरता. तशेंच सावंड हांगासर आसा, स्वीट मिक्स एक बऱ्यांतलो बरो सावंड फाटली कितलींशीं वर्सां जालीं आमकां तुमी सपोर्ट करतात. अशेंच तुमचें फुडें कायम आसूनी आमकां असोच सपोर्ट करात. देव बरें करूं तुमचें. आनी सगळे पालक आनी भुरगीं जे सगळे हांगासर उपस्थित आहा व्हडे सामकेन आपल्या भुरग्यांचे परफॉर्मन्स पळोवपा खातीर तुमचें देव बरें करूं म्हणटा. चुकून मागून जर कोण उरले आसत जाल्यार माफ करचें. तुमी सगळे हांगासर जितले हांगासर उपस्थित आसा तितल्यांकूय देव बरें करूं म्हणटा आनी म्हजी दोन उतर सोंपयता. धन्यवाद. चला तर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत त्या गोमंतकीय सण आणि उत्सव यात आपण सगळे सहभागी होऊया. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी समोर आसनस्थ व्हावे.